काय? तुम्ही मूल दत्तक घेणार? माई रागवला? रागवले नाही ग, पण आम्ही आपल्या जुन्या वळणाने विचार करणारी माणसं. धक्का नाही बसणार का ग? कशाचा? माझ्या शिक्षणाच्या निर्णयाचा की? शिक्षणाचं काही नाही ग, पण मूल दत्तक घ्यायचं कशाला? अगं तुम्ही दोघंही अजून लहान आहात, निरोगी आहात. लोक मूल होण्यासाठी व्रत वैकल्य करतात, उपास तपास करतात, आणि तुम्ही? माई, प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतात ना. अगं बाळा, पण आई होणं हा स्त्रीच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अनुभव असतो ग. माई, मग तो अनुभव फक्त स्वतःच मूल जन्माला घालून घेता येतो असं नाहीये ना. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचा नको विचार करायला? त्याच समाजाचा विचार करून आम्ही हा निर्णय घेतलाय. आणि आपल्याला आपला वंशही वाढवायचा असतो. माई, आम्ही अडॉप्ट केलेलं मूल आपल्या संस्कारांचं असेल, आपल्या विचारांचं असेल, पण आपल्या रक्ताचं नसेल. माई, रक्ताच्या नात्यापेक्षा मनाची नाती घट्ट असतात ना. अगं पण माई, लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे, आणि लवकरच तो पहिला क्रमांकही पटकावेल अशी परिस्थिती आहे. माई, आज आपल्याकडे अनेक मुलं आहेत, गरिबीत वाढणारी, गुन्हेगारीकडे वळणारी. माई, कितीतरी मुलं तर जन्माला आल्या आल्या रस्त्यावरच टाकली जातात. परवाच माझा बाबा सांगत होता, बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्याच्या मागे त्याची बायको, 2 मुली, एक 3 वर्षाची आणि एक 5 वर्षाची, आणि आंधळे म्हातारे वडील. त्या शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे त्याच्या बायकोच्या डोक्यावर परिणाम झाला आणि तिनेही गळ्याला फास लावून घेतला. अगं बाई, करणार तरी काय माई? घरात जबाबदार असं कोणीच नाही. ते आजोबा म्हातारे आणि आंधळे, आणि मुली आहे उडूशा. शेवटी 3घही जण मिळून बस स्टँडवर भीक मागायला लागले माई. त्या मुली तर मिळेल ते अन्न खाऊ लागले, आणि म्हणून त्यांच्या पोटाला विकार झाला. ते म्हातारे आजोबा हवालदिल झाले माई. शेवटी माझ्या बाबाचा मित्र आहे संतोष काका, तो अनाथ आश्रम चालवतो. त्यांनी पाहिलं या लोकांना, आणि त्या आजोबांसकट 2 मुलींना घेऊन गेला अनाथ आश्रमात. म्हणून वाचल्या बिचारे. आता विचार करा माई, त्या मुलींनी काय केलं असतं? बाई ग, एवढ्या लहान वयात काय ही परवड, काय या हाला पेष्टा. देवा, काय रे एकेकाची सत्व परीक्षा बघत असतोस तू? हाय ग, ऐकून सुद्धा अंगावर काटा आला ग बाई. उर्मी, आता त्या मुली आहेत ना अनाथाश्रमात? आहेत खरं, पण माई, माझा बाबा सांगत होता, या अशा मुला मुलींची संख्या वाढतच चालली आहे. त्या अनाथ आश्रमाची क्षमता खरं तर फक्त 50 मुलं वाढवण्याची, आणि मुलं आहेत 153. अगो बाई, मग काही नाही माई, आपल्यासारख्या सुशिक्षित 100 फॅमिलीजनी एक मूल जरी अडॉप्ट केलं तरी विचार करा, त्या आश्रमावरचा किती भार कमी होईल. नमस्कार. नमस्कार. खरं तर मठ चालवणाऱ्यांच्या विरुद्ध ही खूप मोठी मोहीम उघडलेली होती. पण तुमचा मठ मी पाहिलेला असा पहिला मठ आहे की जो जनहितार्थ चालवला जातो. लोकांचं कल्याण करणाऱ्या अनेक उत्तमोत्तम योजना तिथे साकारल्या जातात. म्हणजे लोकांना लुबाडण्यासाठी नाही, तर लोकांना सजग करण्यासाठी. प्रसंगी तुम्ही स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम तिथे राबवता. खरंच खूप छान वाटलं मला. पहिला मठ आहे हा ज्याचं मला कौतुक वाटलं. अहो, सगळा गाव तुम्हाला मानतो. आपले विचार जरूर वेगळे असतील, पण कार्य मात्र आपण तेच करतो आहोत.
तुमच्या घरी मुलगी दिल्याचा मला अत्यंत अभिमान वाटतो दादासाहेब. धन्यवाद. आपल्या कार्याबद्दल सुद्धा मी खूप ऐकून आहे. दुर्दैवानं आज धर्माचा बाजार मांडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तुम्ही हे सगळं सांगितलं नसतं तरी मी तुम्हाला सांगणारच होतो. तुमच्या कार्याबद्दल मला खूप आदर वाटतो. देव मानून असो किंवा देव न मानता असो, जगाच्या कल्याणासाठी प्रत्येकानं आपापला खारीचा वाटा उचललाच पाहिजे. आणि आमचे व्याही तेच कार्य वेगळ्या पद्धतीनं करतात. याचाच अर्थ आमची सोयरीक योग्य घराशी झालेली आहे. आमच्या एकाच दूरध्वनीवर तुम्ही हातातली कामं टाकून आलात. खूप बरं वाटलं. अहो नाही नाही, म्हणजे लेकीसाठी तुम्ही 7 समुद्रा पलीकडे जरी बोलवलं असतात ना तरी आम्ही धावून आलो असतो. या ना, बसा. हा. बसा. मला आणखीन एका गोष्टीसाठी तुमचं खूप कौतुक वाटतं. तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या मुलीला वाढवलं त्यासाठी. मला नाही जमलं ते. तुम्ही तुमच्या मुलीला फक्त ज्ञान आणि शिक्षण दिलं नाही तर तिला आत्मविश्वास सुद्धा दिलात. तेही मला जमलं नाही. मी संस्कारांचा इतका अतिरेक केला की माझी मुलं स्वतःवरचा विश्वासच गमावून बसली आणि हे मला खूप उशिरा लक्षात आलं. संस्कार परंपरा सगळं ठीक आहे, पण केवळ परंपरा म्हणजे सगळं काही नव्हे. मुलांना जर स्वतंत्रपणे विचारच करता आला नाही, स्वतःसाठी बोलण्याचं बळच त्यांना देता आलं नाही, तर उपयोग काय त्या परंपरांचा. नवं आणि जुनं यामधलं चांगलं घेता आलं पाहिजे. उर्मी आणि वासूला ते जमलं. तुम्ही नव्याचा आग्रह धरलात, आम्ही फक्त जुनं धरून बसलो. पण मुलांनी डोळे उघडले आमचे. हो, हे बाकी अगदी खरं आहे हा तुमचं. चला, पण आपल्याला हे कळलं हे काय कमी आहे का? हो, लाख मोलाचं बोललात तुम्ही माई. आता या रिअलायझेशन करता एक आणखी एक कप चहा मिळेल का? बाबा, विद्या, झालं का तुझं पुन्हा सुरू? अगं नाही ग. असं काय म्हणताय? आणते हो मी चहा. माई असू द्या, मी आणते. बर. चहा आणला आहे. अहो, अगं बाई, काय मी देते ना. राहू दे ग कुमोद. वडीलधारी माणसं आहेत, त्यांची सेवा केली तर पुण्यच लागेल मला. घ्या. हे रामचंद्र असला. बरोबर. आम्हालाही चालेल रामचंद्र तुमच्या हातचा चहा. दादा, माझ्या हातचा म्हणजे चहा माईनीच केलाय. घ्या. मग तर छानच आहे. कारण माई चहा आणि कविता, बरं का, माई चहा आणि कविता उत्तम करतात. तेव्हा यापुढे त्यांनी नैवेद्याच्या ऐवजी फक्त कविता कराव्यात असा आमचा आग्रह आहे. हो माई, तेच करा. अगं बाई, मोठी आत्या, चुकलं ग माझं. मला माफ कर. तू आलीस ना की तुझे पाय धरून माफी मागेन मी. खरंच चुकलं ग माझं. पण तू ये आता पटकन. आणि अगं सुनील पण विचारत होते केव्हा येणारे मोठी आत्या म्हणून. अगं कोणी म्हणजे काय, मीच सांगितलं. हो, तू ये ग आता पटकन. मला खूप बोलायचंय तुझ्याशी त्यांच्याविषयी. मोठी आत्या, खरं तर मी तुझं ऐकायला हवं होतं. तू चांगलंच सांगत होतीस. माझीच बुद्धी कुठे शेण खायला गेली होती देव जाणे. तुला सांगू, अगं हे किती चांगले आहेत आणि समंजस तर विचारूच नकोस. बोलायला लागले ना की ऐकतच बसावं असं वाटतं.